नमस्कार भाऊ. नमस्कार ताई. बघा, नवोदयची परीक्षा जवळ आली आहे ना. तर आज 14 नोव्हेंबर आहे. आज बालदिन आहे. सर्वांना बालदिनाच्या शुभेच्छा. ठीक आहे. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती आहे ना. तर बघा हो, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आज जन्मदिवस. यांचा दिवस बालदिन म्हणून साजरा करतात. चाचा नेहरू म्हणतात आहे ना. तर असो, अं, आता परीक्षेचा अभ्यास कसा करायचा, ठीक आहे. आणि पंडित नेहरू यांना मुलं फार आवडायचे आणि तुम्ही लहान लहान मुलं एका महिन्यात तयारी कशी करायची नवोदयची, तुम्ही म्हणजे सर सांगा आम्हाला. मी म्हणलं बरं ठीक आहे, तेच सांगणार आहे. हे 5 प्रश्नावर जास्त जोर द्या. कोणत्या 5 प्रश्नावर आपण एक कन्सेप्ट बघूयात. 5 प्रश्न कोणते करायचे, ह्या 30 दिवस बाकी आहेत, 29 दिवस बाकी आहेत. आणि ह्या 5 प्रश्न ह्याच्यावरच निकाल असते. काय ना, इकडे बघा, कुठे गेली पेन, है ना. 4-8-4 किंवा काय म्हणा त्याला, 8-8-4 है ना. हे स्वरूप समजा लक्षात ठेवा. 8-8-4. 8 प्रश्न गणिताचे सोपे असतात. आपण चर्चा करणार आहोत गणिताचे. गणितावर निकाल डिपेंड आहे आणि मराठीवर. हे 8 प्रश्न सोपे, 8 प्रश्न मध्यम आणि 4 प्रश्न काय असतात, अवघड असतात, कठीण असतात. आणि ह्याच्यावर काय असते, निकाल लपलेला असते, है ना. या 4 प्रश्नावर लय निकाल दडलेला आहे. तुम्ही म्हणले सर हे 4-5 प्रश्न, मी म्हणलं महत्वाचे महत्वाचे 5 प्रश्न सांगतो. ते काय प्रश्न सांगत नाही मी, हे लिहून देत नाही. बघा, कोणते प्रश्न, ठीक आहे, प्रश्न कोणते असतात त्या. 1 नंबरला म्हणजे, थांबा आता हे टक्कर लावून मला फोन लावणार, कारण हे फोन मी स्विच ऑफच करतो आता. डबल येते हे मला माहिती आहे. हे टक्कर लावून फोन लावते. आणि त्याच्या इकडे बघा, पहिला प्रश्न कोणता आहे ते सांगा. 5 प्रश्नामध्ये इकडे बघा, नंबर 1 रेल्वेचा प्रश्न. हे ह्या कन्सेप्ट वरचे बघा, रेल्वेवरचा प्रश्न 100% येणार म्हणजे येणार. दिदी भाऊ लक्षात ठेव, हे प्रश्न चुकू नको तू, है ना. 2-3 वर्षे पडला नाही प्रश्न म्हणजे ह्या वर्षी नाही येणार असं नाही. या वर्षी नक्कीच, है ना, तुला दिसणार परीक्षेत प्रश्न, नक्कीच दिसणार. बरं, रेल्वेवरचा प्रश्न झाला. हा काळकामयोगावरचा प्रश्न आहे. काळकामयोगावरचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. बरं, त्याच्यानंतर तू बघ, है ना, अँगल अँड अँगल, टाइप्स ऑफ अँगल, कोण आणि कोणाच्या प्रकारामध्ये, ठीक आहे. आंतरकोन, रेषीय जोडीतील कोण, संगत कोण, ठीक आहे, किंवा अंशाचा कोण, अंश 360 डिग्री, ठीक आहे. ह्याचा जास्त अभ्यास करा. कोणता, इकडे एक सांगतो, हे अशा प्रकारचे प्रश्न, ठीक आहे. ह्याच्या बघा, तर सगळेजण आपल्या पेपरमध्ये, गेस्ट पेपरमध्ये प्रश्न दिलेले आहेत. तसेच नवोदय वर्कबुक, गणिताची नवोदय वर्कबुक आहे, त्या वर्कबुक मध्ये आहे ना, प्रश्न असे दिलेले आहेत. मी तुम्हाला जर नवोदयचे 10 गेस्ट पेपर पाहिजे असतात ऑनलाईनच्या मुलांसाठी आता इथून पुढे, आणि वर्कबुक गणिताची पाहिजे असेल, तर ह्या क्रमांकावर आहे ना, मला हाय पाठव, मेसेज कर, तुला ह्या नंबरवर वर्कबुक किंवा 10-100 मार्काचे गेस्ट पेपर मिळतील. ठीक आहे. तर अत्यंत कमी किमतीत, आहे ना. तुम्ही म्हणले सर बघा, कोणाचा प्रकार समजा इथे एक्स असला, आहे ना, आणि इथं 65 अंश असला, तर हे एक्सची किंमत किती, ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न जास्तीत जास्त कर. बरं, रेल्वेवरचा प्रश्न विसरू नको. तिसरा प्रश्न म्हणजेच काय, पुरुष आणि स्त्रियांचा प्रश्न. पुरुष काळकाम योग मधला, काळकाम वेग मधला पुरुष आणि स्त्रिया, है ना, ह्याच्यावरचे प्रश्न जास्तीत जास्त बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर समीकरणावरचा प्रश्न 100% येणार. ठीक आहे. समीकरणावरचा प्रश्न, समीकरण म्हणजे जर एक्स ची किंमत इतकी, वाय ची किंमत इतकी, तर मग एक समीकरण देणार. ह्याचे जास्तीत जास्त प्रश्न बघा, ह्याचे जास्तीत जास्त प्रश्न बघा. ठीक आहे. आणि अपूर्णांकावरचा शाब्दिक प्रश्न, अपूर्णांकावरचा शाब्दिक प्रश्न, अपूर्णांकाच्या शाब्दिक प्रश्नावर जास्त जोर द्या. ठीक आहे. हे 5 प्रश्न भाऊ. पुरुष स्त्रियांचा प्रश्न तुम्ही म्हणजे कोणते येतं, मी त्या पुस्तका आपल्या नवोदयच्या गेस्ट पेपर मध्ये दिलेली इथं. ठीक आहे. जर गेस्ट पेपर पाहिजे असेल तर या क्रमांकावर
संपर्क साध, समीकरणाचे प्रश्न इथं, अपूर्णांकाचे प्रश्न इथं नवोदय वर्कबुक मध्ये गणिताच्या. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद भाऊ. धन्यवाद ताई.